शिवक्रांती न्यूज सध्याच्या परिस्थितीला चांगले संस्कार असणे गरजेचे आहे. डॉक्टर रवींद्र आरडी, नगराध्यक्ष. आज 24 जुलै 2026 प्रभाग क्रमांक 8 मधील साईनगर जत माऊली फाउंडेशन संचलित आदर्श संस्कार स्कूल याचे उद्घाटन प्रसंगी जत नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्र आरडी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आजच्या परिस्थितीमध्ये चांगल्या संस्काराचा अभाव होत चाललेला आहे. मुलामुलींची लग्न वेळेत होत नाहीत, त्यामुळे आई वडील, भाऊ बहीण, आजोबा आजी या नात्याच्या मध्ये फरक होत चाललेला आहे. भविष्यात ही बाब गंभीर होणार आहे. यासाठी डॉक्टर दिनकर पतंगे यांनी या बिकट परिस्थितीमध्ये चांगले संस्कार जपण्यासाठी ही आदर्श संस्कार स्कूल सुरू केलेली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या स्कूलच्या माध्यमातून चांगले संस्कारक्षम विद्यार्थिनी, पालक, आजोबाजी यांना त्यांच्या वेळी चांगले मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये एक चांगला घरोबा निर्माण करणे हे आवश्यक झालेले आहे. हे या माध्यमातून थोडेफार चांगले संस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर रवींद्र आरडी यांनी सांगितली. या स्कूलचे संचालक डॉक्टर दिनकर पतंगे यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. या आदर्श संस्कार स्कूलचे उद्घाटन डॉक्टर आरडी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या स्कूलच्या माध्यमातून 5 वर्ष 60 वर्षापर्यंत हेच मुलं-मुली, मध्यम वयोगटातील नागरिक, पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक हे विद्यार्थी म्हणून त्यांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या स्कूलमध्ये आठवड्यातून एक वेळेस सकाळी 9 ते 11 या 2 तासामध्ये संबंधित वयोगटातील व्यक्तींना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी चांगले वक्ते बोलावून त्यांच्या मार्फत चांगले संस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर दिनकर पतंगे यांनी दिली. या आदर्श संस्कार स्कूलवरती चांगल्या व्यक्तींची संचालक, तज्ज्ञ, संचालक, सल्लागार, कार्यक्रमाचे नियोजक, चांगले वक्ते यांची निवड केलेली आहे. यामध्ये डॉक्टर रवींद्र आरडी, डॉक्टर श्रीपाद जोशी, डॉक्टर दत्ता दिघावे, श्रीरामपूर, श्री यासिन पटेल, रत्नागिरी, श्री भास्कर टोनपे, अमरावती, त्याचबरोबर गायक राजेंद्र आरडी, गायक सहदेव माळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन शिवानंद मोगली, श्री बामणे सर, श्री राजेंद्र नाटेकर, श्री लक्ष्मण भंडारे, डॉक्टर निलेश पतंगे, डॉक्टर नितीन पतंगे, अनिल कोरे, प्रमोद क्षीरसागर, भागवत काटकर, पत्रकार श्री सुभाष कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार RBN न्यूजचे श्री कुलकर्णी सर, श्री आसाराम चौगले, श्री DG वज्र शेट्टी, साखरूबाई घोडके, योगा शिक्षक तसेच बसवराज माळी, योगा शिक्षक श्री SM मठपती सर, डॉक्टर प्रगती पतंगे या सर्वांना या स्कूलवरती संचालक, तज्ज्ञ, संचालक, वक्ते, नियोजन कमिटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या सर्वांच्या सहकार्याने हे आदर्श संस्कार स्कूल चालवले जाणार आहे. संस्थापक अध्यक्ष सुरेखा पतंगे यांनी दिली. या उद्घाटन कार्यक्रमामध्ये जवळपास 39 मुले, मुली, मध्यमवर्गीय नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, शिक्षक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन संचालक श्री सहदेव माळी यांनी केले. यावेळी श्री लक्ष्मण भंडारे, श्री घोडके मॅडम, श्री बसवराज माळी, श्री मठपती सर, डॉक्टर रवींद्र आरडी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी गायन क्षेत्रातील गायक बनसोडे मॅडम, गायक कर्जगी मॅडम, शिक्षक कुठे मॅडम, सौ पतकी मॅडम उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन गायक राजेंद्र आरडी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना चहा पाणी व नाश्ता देण्यात आला. चला तर पाहूया नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी हे काय म्हणाले ते. व्हॉट्सअपमुळे आणि बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये नाहीशी होत चाललेली आहे. आणि व्हॉट्सअपमुळे वगैरे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ते खूप दाखवतात की 100त एखादी केस असती, तेच हायलाईट सातत्यानं करतायत. मग आपल्याला वाटतं हेच म्हणजे आयुष्य. ते पिझ्झा, बर्गर, त्यांचं ते खाणं, त्यांचं हे सगळंच बिघडत चाललेलं आहे. परंतु आपले पूर्वज काय करत होते? आपले पूर्वज खरं म्हणजे माणसं घरी गेली की आधी गरम पाण्यानं त्यावेळी कायम जुन्या घरात बघा कायम असं तपेला असायचं, त्यात पाणी गरम असायचं. कुणी घरी गेली की पाय धुवायची की नाही, पाय धुवायची म्हणजे बाहेर नाही, चप्पल बाहेर काढायची. आजकालची पिढी अशी आहे, चप्पल आणि बूट घालून हे पण शिकवायला लागणार. मग ते इतके आजाराने हे व्हायला लागले. आणि पाय स्वच्छ गरम पाण्यानं धुवायचं. मग आत येतात, आत आल्यानंतर आल्या पाणी देतात.